मॅडम, तुम्ही स्वीट आहात, ब्युटिफुल आहात, ज्ञान आहात. तीळ आणायच्या नादात मॅमनी गेटच बंद केला. नमस्कार मित्रांनो, मी माझ्या 4 मैत्रिणींना घेऊन चालले रात्रीच्या पास्ता पार्टी करण्याची सामग्री जमा करायला. रस्त्यातच कांदा बघून रात्रीची सोय झाली असा वाटला, पण नको, जाऊ द्या. सर्व सामग्री जमा करून रात्री ठीक 12ला पास्ता बनवायला सुरुवात केली. पास्ता बॉईल होतो तोपर्यंत कटकट करून आणलेला कांदा कटिंग करून ठेवावा. पण यो कांदा जल्लाम्याला लवरली मला याने पार. इतका स्ट्रगल करून मला आईचीच आठवण आली. फायनली पास्ता सेपरेट केला. या कांद्याने मला रास लरवली र बाबा. परकाळे आणि मी मसाले काढून ठेवायला लागलो. परकाळे बोलू लागली, जास्त मसाला टाकू नको, नाहीतर आपल्याला हा हू करायला लागेल. यामुळे मला खूपच हसू आले. आम्ही आता पास्ता मसाला, मॅगी मसाला आणि घरून आणलेला झणझणीत आगरी मसाला पास्त्यामध्ये टाकला आणि वरून थोडासा स्वादानुसार मीठ घातला. नाव इट्स टाइम टू ॲड बॉईल पास्ता. आता काय कुणाला राहावे नाही म्हणून पटापट बॉईल शुभ्र पास्ता आम्ही केटलमध्ये टाकला. सगळ्यांना वाटत होता कधी एकदाचा होतो ग बाई हा पास्ता. मला आठवण झाली या गोष्टीची. घुमी 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 घुमी. आता अरे भाई, तो पास्ता हलवा नाही, असा नसता हलवाचा. फायनली पास्ता इज रेडी. सगळ्या अशा बसलेल्या जशा की कधी पास्ता खाल्लाच नाही. सगळ्यांनी पास्ता व्यवस्थितरित्या एकमेकींनी वाटून घेतला आणि या आम्ही दोघी, तुम्ही बघू शकता कशा भुक्कडसारख्या खात आहोत ना. अरे यो कसं असं करतं र. परतच नाही. परिस्थिती गाईज, परिस्थिती समजून घ्या. चमचा नसल्यावर असा होतं. आता राहिलेला लास्टचा घास माझ्या सखीने घशात टाकला. अँड नाव दिस इज दी रिअल स्ट्रगल स्टार्ट्स इन हॉस्टेल. हॉस्टेलमध्ये भांडी घासणे खूप कठीण आहे बाई, कारण आमच्या रूममध्ये बेसिनच नाहीये. म्हणून सर्व पोरी बाथरूममध्ये भांडी घासतात. भाई, त्या गोष्टी आपल्याला जमणार नाही हो. म्हणून आम्ही काय करतो, एक जण पाणी आणतो, एक जण भांडी घासतो, एक जण धुते आणि एक जण धुलेली भांडी व्यवस्थितरित्या हातात घेते. एवढा सगळा स्ट्रगल करून खाल्लेला पास्ता विचारला. आता गुड